लेआउटचं डिस्प्यूट सोडवून आपण या लोकांचे प्लॉट रेग्युलराईज करायचे। मी आमदार निधीतून पुढाकार घेऊन या पूर्ण शांतीनगरचं डेव्हलपमेंट केलेलं आहे, परंतु मला या चिल्लर लोकांच्या भानगडीत थोडी ना पश्चिम नागपूर मतदारसंघाचे आमदार तथा नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री विकास ठाकरे यांनी आज दाभा परिसरातील न्यू शांतीनगर येथे डांबरीकरण रस्त्याचं भूमिपूजन केलं। या कार्यक्रमात मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। भूमिपूजनानंतर बोलताना आमदार विकास ठाकरे म्हणाले, न्यू शांतीनगर परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था ही स्थानिक रहिवाशांसाठी मोठी समस्या होती। आज या डांबरीकरण रस्त्याचे भूमिपूजन करून आम्ही विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल टाकले। उर्वरित रस्त्यांचं काम देखील आम्ही लवकरात लवकर पूर्ण करणार आहोत। पश्चिम नागपूर मतदारसंघातील प्रत्येक भागात चांगल्या दर्जाच्या रस्त्यांसह पाणी, वीज, गटारी अशा मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे। या रस्त्याच्या कामामुळे न्यू शांतीनगर परिसरातील वाहतूक सुसाट होईल, तसेच पावसाळ्यात होणारी पाण्याची समस्या कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। नमस्कार, मी श्याम देशकर। आज पश्चिम नागपुरातील दाभा परिसर न्यू शांतीनगर भागात आज माननीय विकासभाऊ ठाकरे यांच्या हस्ते डांबरीकरण रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आलेले आहे। परिसरात आपण बघू शकता, कालच नुकताच एक व्हिडिओ सुद्धा आम्ही टाकलेला होता। काही लोक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहे की विकासभाऊ ठाकरे यांनी दाभा परिसरात एकही कामं केले नाही, मात्र अनेक ठिकाणी उद्घाटन सुद्धा केले, डांबरीकरण रस्ते झाले, काही गटारी देखील झालेले आहे। आपल्यासोबत थेट या ठिकाणी विकासभाऊ ठाकरे आहेत। साहेब, तुमच्याबद्दल संभ्रम पसरवण्याचा या ठिकाणी प्रयत्न असं आहे की विरोधक पक्ष काही बोलतो, परंतु लोकांना माहीत आहे या शांतीनगर कॉलनीमध्ये जितकेही प्लॉट धारक असतील यांच्या प्लॉटचं डिस्प्यूट चालू आहे लेआउटचं। असं असताना इथे विकास कामं रखडली होती। मागच्या 6 वर्षात प्रत्येक गल्लीत गडरची लाईन टाकली, डांबरीकरण केलं। या 3-4 गल्लेल्या उरलेल्या इथेही डांबरीकरण होईल आणि माझा प्रयत्न आहे की डांबरीकरण झाल्यानंतर या शांतीनगर भागातल्या लोकांच्या प्लॉटला RL लेटर मिळावं। यांचा जो वर्षानुवर्षांचा संघर्ष आहे, डिस्प्यूट आहे, कोर्टात मॅटर आहे, हे संपूर्ण होऊन यांना प्लॉट रेग्युलाइज व्हावा, जेणेकरून यांच्या प्लॉटला नकाशा सँक्शन करेल। कारण की आता सर्वांनी मोठमोठे घरं बांधले आहेत। इथे विकासाची कामं मागच्या 6 वर्षात आमदार निधीतनं, राज्य शासनाच्या निधीतनं आपण केलं आहे। आतासुद्धा डांबरीकरणाचं भूमिपूजन इथे झालेलं आहे, उद्यापासून काम सुरू होत आहे। परंतु जोपर्यंत येथील रहिवाशांचे प्लॉट रेग्युलाइज होत नाही तोपर्यंत यांच्या डोक्यावरची टांगती तलवार निघणार नाही। आणि म्हणून माझा प्रयत्न आहे की हे लेआउटचं डिस्प्यूट सोडवून आपण या लोकांचे प्लॉट रेग्युलराईज करायचे आणि यांना दिलासा द्यायचा। मी 6 वर्ष आधी आमदार झालो होतो तेव्हा या भागात गडर लाईन नव्हत्या, पिण्याच्या पाण्याच्या लाईन नव्हत्या, रस्ते नव्हते, परंतु लाईट नव्हते। परंतु याचं कारण एकच होतं की यांच्या प्लॉटचं डिस्प्यूट आहे। रेग्युलराईज प्लॉट नसल्यामुळे इथे कोणी डेव्हलपमेंट नव्हतं करत। मी आमदार निधीतून पुढाकार घेऊन या पूर्ण शांतीनगरचं डेव्हलपमेंट केलेलं आहे। उर्वरित रस्तेसुद्धा आता करून आलेलो आहो आणि शेवटच्या टप्प्यामध्ये यांचे प्लॉट रेग्युलाइज कसे होतील NITतनं, यासाठी या नागरिकांचा माझा संघर्ष सुरू राहणार आहे। ज्या ठिकाणी तुम्ही महानगरपालिका निवडणुकीचं आधी उद्घाटन केलेलं, असं आहे की हे जे कोणी असेल करणारे, मला माहीत नाही, छोट्या वृत्तीचे लोक असतील ज्याच्या कामाचं श्रेय, पण इथल्या नागरिकांना माहीत आहे की यांच्यासाठी कोण पहिलेपासून आलं, कोणी कामं केलं आणि इथे उभे असलेले सगळे नागरिक सांगतील। परंतु मला या चिल्लर लोकांच्या भानगडीत थोडी ना पडायचं आहे। मी या मतदारसंघाचा आमदार आहे आणि मला डेव्हलपमेंट करून द्यायचं आहे लोकांचं। जे तोंड दाखवू शकत नव्हते लोक डेव्हलपमेंट न केल्यामुळे, असे लोक काही करत असतील तर मला त्यांच्याशी काही चिंता नाही। मला लोकांचं डेव्हलपमेंट करायचं आहे आणि मागच्या 6 वर्षात या दाभ्यात जितके पैसे दिले तितके मतदारसंघातल्या कोणत्या भागात नाही दिलं। तुम्ही सिमेंटचे रस्ते पाहिले असतील, जागोजागी ग्राउंडची निर्मिती पाहिली असतील आणि पुढल्या टप्प्यातही हे कामं पूर्ण मी करणार। टॅक्स सुद्धा लावून दिलेला होता, यांचा टॅक्स लागला, यांचं इथे काहीच नव्हतं ना। म्हणजे हे शांतीनगर एवढं मोठं लेआउट आहे, डिस्प्युटेड होतं, यांच्या टॅक्स लावण्यापासून प्रत्येक कामात आम्ही पुढाकार घेतला। आणि मेन माझ्यापेक्षा ही जे नागरिक आहे, हे संघर्षशील नागरिक आहे, यांना फिकीर आहे की आपले प्लॉट आणि आपला डेव्हलप व्हावा। यांच्या प्रयत्नामुळे मी यांच्यासोबत काम करून झालं। लँड सोसायटी, त्यानंतर संपत सोसायटी, नंतर हिलव्ह्यू सोसायटी, नंतर आपलं साई सेवा सोसायटी, हे 3 वर्षापूर्वी जंगल टाईप होतं।
साहेबांची मदत घेतली आणि आज सुंदर 50-60 स्ट्रीट लाईट लागले, सारे रोड झालेले आहेत, गार्डन डेव्हलप होऊन राहिलेलं आहे. आणि अशा माणसाकडे जर काही निगेटिव्ह लोक लक्ष देत नसतील तर आपण ते लोकांचा दोष आहे.